जेव्हा एक दरवाजा बंद होतो ना, तेव्हा दुसरा दरवाजा नक्कीच उघडलेला असतो. पण आपण त्या बंद दरवाजाकडे इतका वेळ पाहत बसतो की उघडलेला दरवाजा आपल्याला दिसतच नाही आणि आपण म्हणतो की माझंच नशीब फुटकं का. म्हणून जेव्हा पण कधी आयुष्यात अशी वेळ येईल की सर्व दरवाजे बंद झालेत असं वाटेल, तेव्हा डोळे पुसा आणि नीट पाहण्याचा प्रयत्न करा. तो दरवाजा, तो मार्ग तुम्हाला नक्कीच गवसेल. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आज आपण पाहणार आहोत ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस हा इंग्लिशमधला सर्वांना अवघड वाटणारा घटक, मात्र TCSसाठी IBPSसाठी अतिशय इम्पॉर्टंट असणारा टॉपिक, ज्याच्यावरती खूप जास्त प्रश्न विचारले जातात. इव्हन एकाच पेपरमध्ये 2 ते 3 प्रश्नसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. आणि जे मी तुम्हाला आपल्या इम्पॉर्टंट टॉपिकच्या लेक्चरमध्ये बोलले होते की ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसचं जे उत्तर आहे ते तुम्ही केवळ 2 सेकंदात काढू शकता, जर काही बेसिक रूल्स तुम्हाला माहिती झाले तर, आणि ते उत्तर कसं शोधायचं हे माहीत झालं तर. जे की चॅलेंजमध्ये आहेत, मराठी इंग्लिश चॅलेंजमध्ये, त्यांना तर मी पूर्ण व्हिडिओज दिलेला आहे, पूर्ण टॉपिक दिलेला आहे. मात्र इथे जे काही आपण क्वेश्चन आन्सर घेणार आहोत, त्या क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला त्या ट्रिक्स सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुमचं उत्तर 2 सेकंदामध्ये सुद्धा येऊ शकतं. अँड येस, इट इज पॉसिबल. फक्त तुम्हाला थोडा अभ्यास आणि बेसिक गोष्टी माहिती असण्याची गरज आहे, ज्या मी तुम्हाला आज सांगणार. ठीक आहे, त्याच्या लेक्चरला सुरुवात करूया. यापूर्वी मी खूप सगळे व्हिडिओज जे आहेत ते अपलोड केलेले आहेत तलाठी भरतीसाठी क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये, त्यासोबतच वोकॅबलरीचे पण आपल्या चॅनलवरती. त्याच्यासाठी तुम्हाला प्लेलिस्ट शोधावी लागेल, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्येच मिळेल, तलाठी भरती स्पेशल क्लास म्हणून. तिथे तुम्हाला सगळे व्हिडिओ जे आहेत ते अवेलेबल होऊन जातील. तर आज आपण पाहणार आहोत ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस, ज्याच्यामधल्या काही बेसिक गोष्टी, देन आपण क्वेश्चन आन्सर घेणार आहोत. सो ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसबद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला आपण ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय असतं आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय असतं, तर आपण जे प्रयोग अभ्यासतो मराठीमध्ये, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग, तेच असतात इंग्लिशमध्ये ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस. सो ॲक्टिव्ह व्हॉइस काय असतो? इन ॲक्टिव्ह व्हॉइस द फोकस इज गिवन ऑन सब्जेक्ट and we speak about subject. A subject has 12 tenses. आता पहा, सब्जेक्ट म्हणजे असतो कर्ता, सब्जेक्ट म्हणजे असतो वाक्याचा कर्ता, आणि ज्या व्हॉइसमध्ये आपण कर्त्यावरती म्हणजेच सब्जेक्टवरती फोकस करतो तो असतो ॲक्टिव्ह व्हॉइस, म्हणजेच आपला मराठीतला कर्तरी प्रयोग. सो याचे 12 टेन्सेस असतात. म्हणजे काय, तर ज्यावेळेला तुम्ही व्हॉइस अभ्यासता त्यावेळेला तुम्हाला टेन्स माहिती असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इव्हन मी चॅलेंजमध्ये पण सांगितलेलं की व्हॉइसचं लेक्चर तोपर्यंत नाही पाहायचं जोपर्यंत तुम्ही टेन्सचं लेक्चर नाही पाहत, कारण टेन्स आधी तुमचे परफेक्ट असणं गरजेचं आहे. सो आता जर आपण इथे पाहिलं तर आपले जे टेन्सेस आहेत, म्हणजे 3 मेन जे आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे पास्ट आहे, देन प्रेझेंट आहे, अँड देन फ्युचर आहे. सो हे जे 3 टेन्स आहेत, या 3 टेन्सचे प्रत्येकी 4 प्रकार, असे एकूण 12 प्रकार होतात. सो हे जे 12च्या 12 टेन्सेस आहेत ते आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसचं जे सेंटेन्स असेल हे या 12 टेन्सेसमध्ये असू शकतं. आणि जनरली याची रचना कशी असते, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, तर पहिल्यांदा कर्ता असेल म्हणजे सब्जेक्ट, देन असेल तुमचं क्रियापद, अँड देन असेल तुमचं ऑब्जेक्ट म्हणजे तुमचं कर्म. ठीक आहे, सो वाक्याची रचना या पद्धतीने असते ज्यावेळेला तुम्ही ॲक्टिव्ह व्हॉइसबद्दल बोलता. सो इथे जर आपण पाहिलं तर दिलेलं आहे तुम्हाला एक उदाहरण, राम किल्ड अ टायगर. राम किल्ड अ टायगर. इथे राम काय आहे, तुमचा सब्जेक्ट आहे, किल्ड काय आहे, तुमचं वर्ब आहे, आणि अ टायगर काय आहे, तुमचं ऑब्जेक्ट आहे. सेम आय रोट अ लेटर. आय काय आहे, सब्जेक्ट, रोट काय आहे, वर्ब, आणि लेटर काय आहे, ऑब्जेक्ट. देन आपण जर आता पाहिलं पॅसिव्ह व्हॉइस, तर पॅसिव्ह व्हॉइस काय असेल, अर्थातच आता आपण पाहिलं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आपण सब्जेक्टला फोकस केलं आहे. सो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण कशाला फोकस करतो, ऑब्जेक्टला फोकस करतो. म्हणजे आपलं जे कर्म आहे ते फोकस्ड असतं, ते इम्पॉर्टंट असतं. आणि याला मात्र 8च टेन्सेस आहेत. सो आता 4 कुठले नाही आहेत, म्हणजे 8 कुठले आहेत हे पाहण्यापेक्षा 4 कुठले नाही आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. सो जे आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहतो, परफेक्ट कंटिन्युअस, त्याच्यामधला मग जो प्रेझेंट आहे, पास्ट आहे आणि फ्युचर आहे, हे 3ही, म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, हे 3ही टेन्स तुमचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये नसतात. याचा अर्थ
या पॅसिव्ह व्हॉइसचं जे वाक्य असतं ते कधीही या परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये नसतं, त्यासोबतच फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये सुद्धा ते नसतं. ठीक आहे, फ्युचर कंटिन्युअस टेन्स आणि बाकी तिन्ही टेन्सचे म्हणजे पास्ट, परफेक्ट, फ्युचरचे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचरचे परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइसचा सेंटेन्स पाहायला मिळत नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची. मग जर आपण पॅसिव्ह व्हॉइसची रचना पाहिली तर ती कशी असते? ती असते ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस V3. मग आता जर आपण इथे पाहिलं तर अ टायगर हे आहे तुमचं ऑब्जेक्ट, वॉज टू बी, आता इथे वॉज किल्ड आहे म्हणजे हे टू बीचं रूप, आणि एक सेकंड, वॉज टू बी आणि किल्ड म्हणजे तुमचं V3 आहे. वॉज जे आहे ते तुमचं टू बी म्हणजे ज्याला आपण ज्यावेळेला तुम्ही वर्ब शिकता त्याच्यामध्ये आपण टू बीची रूपं शिकतो तर त्याच्यामधलं हे येतं अँड देन V3. अशा पद्धतीची रचना तुम्हाला पाहायला मिळते. जे आपण पाहिलं होतं राम किल्ड टायगर, हे जे आपण पाहिलं त्याचंच तुम्ही जर पॅसिव्ह व्हॉइस केलं अ टायगर वॉज किल्ड बाय राम असं होतं. आणि आय रोट अ लेटर जे होतं तिथं असेल अ लेटर वॉज रिटन बाय मी, म्हणजे जे आपण पाहिलं अ लेटर ऑब्जेक्ट आहे, वॉज टू बीचा फॉर्म आहे, रिटन V3 आहे आणि बाय मी सब्जेक्ट जो आहे तो आपण कशाने जोडलेला आहे? बायनी जोडलेला आहे. दोन्ही सेंटेन्सेसमध्ये आपण सब्जेक्ट जो आहे तो बायनी जोडलेला आहे. सो इथे मी खूप जास्त डिटेलमध्ये जाऊन नाही सांगत आहे कारण ते आपलं चॅलेंजमध्ये झालेलं आहे. इथे आपण काय पाहत आहोत? आपल्याला केवळ ट्रिक्स आणि टेक्निक शिकायच्या आहेत त्यामुळे आपण ते पाहणार आहोत. सो सब्जेक्ट म्हणजे काय असतं? द डुअर ऑफ ॲन ॲक्शन, म्हणजे जो करता असतो, जो ॲक्शन करतो, जो डुअर असतो तो. आणि वर्ब काय असतं? डुईंग वर्ड असतं. मग पॅसिव्ह व्हॉइसमध्ये नेहमी ही एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जे तुमचं वर्ब असतं ते नेहमी थर्ड फॉर्ममध्ये असतं. म्हणजे क्रियापदाचं आपण पहिलं, दुसरं, तिसरं रूप जे अभ्यासतो ना त्याच्यातलं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये नेहमी क्रियापद हे तिसऱ्या रूपातच असतं. मग आता ऑब्जेक्ट काय असतं? तर कर्म असतं. मग वाक्यामध्ये दोन कर्म असू शकतात, जसं आपण मराठीच्या व्याकरणमध्ये शिकतो द्विकर्मक क्रियापद, याच्यामध्ये दोन कर्म असतात, एक असतं प्रत्यक्ष कर्म आणि एक असतं अप्रत्यक्ष कर्म. तसंच इंग्लिशमध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मग डायरेक्ट ऑब्जेक्ट काय असतं? ज्यावेळेला आपण व्हॉटनी प्रश्न विचारतो त्यावेळेला जे आपल्याला वस्तू आणि जागा मिळत असेल, म्हणजे जनरली वस्तू आणि जागा या डायरेक्ट ऑब्जेक्ट असतात. आणि जर आपण हुमनी प्रश्न विचारला तर येणारं जे उत्तर असतं ते जे ऑब्जेक्ट असतं ते तुमचं इनडायरेक्ट असतं, जनरली व्यक्ती किंवा प्राणी. ठीक आहे. सो मराठीतून जर तुम्ही कर्ता कर्म अभ्यासला असेल व्यवस्थित तर इंग्लिशमधनं तुमच्या लक्षात येईल. मग आता आपण काय करूयात? जो चार्ट मी म्हटलं होतं तुम्हाला, जे आपण इंग्लिशमधले इम्पॉर्टंट टॉपिकचं जे मी लेक्चर केलेलं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एका चार्टबद्दल बोलले होते. जर ते लेक्चर तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या, तुम्हाला लिंक एंड स्क्रीनला मिळून जाईल. आता जो चार्ट मी म्हटले होते तो चार्ट आपण पाहूयात की ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय गोष्टी आहेत ज्या केवळ तुम्हाला चेंज करायच्या. जसं की जर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये तुमचं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये V1 असेल, V1 म्हणजेच काय असेल तर ते वाक्य जर तुमचं सिम्पल प्रेझेंट टेन्सचं असेल, आय राईट, आय ईट, ही गोज, शी सिंग्स, ही सगळी झाली सिम्पल प्रेझेंट टेन्सची वाक्य. म्हणजे तुमचं कर्ता अधिक क्रियापदाचं पहिलं रूप, ही वाली जर रचना तुमची असेल तर तुमचा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये एम, इज, आर प्लस V3 अशीच रचना येईल. आता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली की तुम्ही कुठलंही पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य पहा, V3 इज मस्ट, V3 असणारच आहे. म्हणजे वर्बचा तिसरा फॉर्म म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप हे असतंच पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. सो तुम्हाला फक्त इकडे लक्ष द्यायचं की इथे काय असणार आहे. आता हे जे एम इज आर आहे ते कशानुसार येईल? तर जे तुमचं ऑब्जेक्ट आहे त्याच्यानुसार एम इज आर येईल. म्हणजे ऑब्जेक्ट काय आहे तुमचं? आय ऑब्जेक्ट असेल तर एम येईल. जर तुमचं ऑब्जेक्ट एकवचनी असेल तर इज येईल. जर तुमचं ऑब्जेक्ट अनेकवचनी असेल तर मात्र आर येईल. ज्यावेळेला क्वेश्चन आन्सर करू तिथे लक्षात येईल. देन जर V2 असेल, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जर V2 असेल, V2 म्हणजे काय? वर्बचा दुसरा फॉर्म म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप, म्हणजेच तुमचा सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल पास्ट. इथे कुठला असेल? सिम्पल प्रेझेंट. सो जर तुमचा सिम्पल पास्ट टेन्स असेल तर ज्यावेळेला तुम्ही पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जाता त्यावेळेला वॉज किंवा वेअर प्लस V3 अशी रचना असेल तुमची. म्हणजे ऑब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर प्लस V3 आणि बायनी करता जोडायचा, बाय प्लस करता. सो वॉज किंवा वेअर कसं येईल?
जर समजा तुमचं ऑब्जेक्ट एकवचनी असेल तर वॉज येईल, जर तुमचं ऑब्जेक्ट अनेकवचनी असेल तर वेअर येईल. सिम्पल. देन जर समजा तुमच्या ॲक्टिव्ह व्हॉइसमधला सेंटेन्स एम इज आर प्लस व्ही आय एन जी असं असेल, म्हणजेच आपला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असेल एम इज आर प्लस व्ही आय एन जी, तर तुमच्या पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बीइंग प्लस V3 अशी रचना येईल. मग बीइंगच्या आधी एम इज आर येईल, पण ते कसं येईल? एम इज आर तुमच्या ऑब्जेक्टनुसार येईल, की ऑब्जेक्ट काय आहे त्याच्यानुसार एम इज आर येईल, प्लस बीइंग प्लस V3 असायलाच पाहिजे, कंपल्सरी आहे. देन वॉज वेअर प्लस आय एन जी असेल, म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल, तर इकडे तुमचं बीइंग प्लस V3 येईल, वॉज किंवा वेअर येईल आणि त्याच्यानंतर बीइंग प्लस V3 येईल. आता बऱ्याच जणांना ज्यांना टेन्स माहिती नाही आहेत त्यांना हे थोडंसं कन्फ्युजिंग असेल, मात्र जसे आपण क्वेश्चन करत जाऊ मी क्वेश्चन आणि चार्ट तुम्हाला पॅरलली दाखवेन, सो तुम्हाला हे खूप इझी वाटेल. देन जर तुमचं सेंटेन्स हॅव हॅज हॅड प्लस V3 असेल, म्हणजेच कुठला टेन्स असतो तुमचा? परफेक्ट टेन्स असतो. मग त्याच्यामध्ये तुमचं एकतर प्रेझेंट परफेक्ट असेल किंवा पास्ट परफेक्ट असेल. हॅव हॅज तुमचं प्रेझेंट परफेक्टमध्ये येतं आणि हॅड तुमचं पास्ट परफेक्टमध्ये येतं, प्लस V3 ही रचना असते तुमची. सो ते जर वाक्य म्हणजे अशी जर रचना असेल सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज किंवा हॅड प्लस V3, तर ते तुमचं जातं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. त्याचं तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल तर हॅव किंवा हॅज किंवा हॅड कशानुसार येईल? जर इकडे तुमचं हॅड असेल, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जर हॅड असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये पण हॅडच येतं. पण ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जर हॅव किंवा हॅज असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये तुमच्या ऑब्जेक्टनुसार ठरेल. ऑब्जेक्ट जर एकवचनी असेल, सिंग्युलर असेल तर हॅज येईल आणि ऑब्जेक्ट जर तुमचं प्ल्युरल असेल तर हॅव येईल. सो हॅव आणि हॅजनुसार पुढे तुमच्या बीन प्लस V3 ही रचना असेल. म्हणजे लक्षात ठेवा, एम इज आर प्लस व्ही आय एन जी असेल तर इकडे बीइंग प्लस V3 कंपल्सरी. हॅव हॅज हॅड V3 असेल तर इकडे बीन प्लस V3 कंपल्सरी आहे. देन जर मॉडेल प्लस V1 असेल, आता मॉडेल जे आहेत, मॉडेल ऑक्झिलरीचं पण एक सेपरेट लेक्चर आहे आपल्या चॅलेंजमध्ये. सो मॉडेल जर असतील मग त्याच्यामध्ये मस्ट आहे, शाल आहे, विल आहे, शुड आहे, कुड आहे, कॅन आहे, मे माईट आहे, ऑट टू आहे. तर हे कुठलंही जर मॉडेल तुमचं असेल तर मॉडेल प्लस V1 अशी जर ॲक्टिव्ह व्हॉइसमधली रचना असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये तुमचं जे पण मॉडेल इकडे आलेलं आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये ते मॉडेल येईल, प्लस त्याच्या पुढे बी हा शब्द येईल, BE बी आणि प्लस V3 अशी रचना येईल. आता हा जो चार्ट आहे तुम्हाला समजला असेल नसेल तरीसुद्धा स्क्रीनशॉट काढून ठेवा, ॲज इट इज लिहून ठेवा. जेव्हा आपण प्रश्न सोडवणार आहोत याच्यातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला उपयोगी येणार आहे आणि तुमच्या लक्षातही येईल की अरे खरंच मला इतकं समजलं, तर माझा जो प्रश्न आहे तो मी पाहता क्षणी मला उत्तर येत आहे त्याचं. म्हणजे प्रश्न वाचून झाला की 2 सेकंदाच्या आत माझं उत्तर येत आहे. ते कसं येतं आहे ते आपण आता उदाहरणांवरून समजून घेऊ. सो आपण क्वेश्चनकडे जाऊयात. क्वेश्चन जर आपण पाहिला तर पहिला क्वेश्चन आहे, द मदर वॉज कॉलिंग हर सन, चेंज द सेंटेन्स इनटू पॅसिव्ह व्हॉइस. आता पहा, मी तुम्हाला पहिल्यांदा आपली जी ट्रॅडिशनल मेथड आहे कम्प्लिटली एक्सप्लेनेशनसह त्याच्यानुसार हा प्रश्न सांगते, देन आपल्या ट्रिकनुसार सांगते. आता पहा, इथे द मदर हा आहे तुमचा सब्जेक्ट, वॉज हे आहे तुमचं वर्ब, वॉज कॉलिंग येईल, ॲक्च्युली वॉज कॉलिंग हे पूर्ण तुमचं वर्ब येईल, आणि हर सन, आता हा जो सन आहे सो सन तुमचा आहे ऑब्जेक्ट, सन जो आहे तो तुमचा ऑब्जेक्ट आहे. मग आता तुम्ही ज्यावेळेला ही तुमची ॲक्टिव्ह व्हॉइसमधली रचना आहे, तुम्हाला ज्यावेळेला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जायचं आहे त्यावेळेला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये तुम्ही पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्याल, करेक्ट. आता इथे आहे वॉज कॉलिंग, मग आपण इथे पाहिलं होतं एम इज आर प्लस ING किंवा वॉज वेअर प्लस VING जर असेल तर तुमचं काय येतं, वॉज किंवा वेअर बीइंग प्लस V3 असं येतं, बीइंग प्लस V3. सो आता इथे जर तुम्ही पाहिलं ऑब्जेक्ट आहे सन, सो आपण जर सुरुवातीला घेतलं द सन तर पुढे काय येईल, सन तुमचं सिंग्युलर आहे सो वॉज येणार, त्याच्यामुळे आपण वॉज घेतलं आणि वॉज नंतर आपल्याला कंपल्सरी काय घ्यायचं आहे, बीइंग घ्यायचं आहे. ओके, आपण बीइंग घेतलं, देन आपल्याला V3 घ्यायचं आहे. आता इथे कॉलिंग आहे म्हणजे याचा V3 काय होईल, कॉल्ड. आता तुमचा सब्जेक्ट कोण आहे, मदर आहे, सो बाय मदर असं तुमचं सेंटेन्स येईल. आता ऑप्शनमध्ये आपण शोधूयात, द सन वॉज कॉल्ड नाही, द सन वॉज कॉल्ड नाही, द सन विल बी कॉल्ड नाही, द सन वॉज बीइंग कॉल्ड. आता पहा,
वॉज कॉलिंग आहे तर बीइंग प्लस V3 हे कंपल्सरी आहे तुमच्या ऑप्शनमध्ये. इथला चार्ट फक्त हा चार्ट एवढा इम्पॉर्टंट आहे ना. जर वॉज वेअर प्लस VING आहे तर तुमच्या पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बीइंग प्लस V3 कंपल्सरी आहे. मग ज्यावेळेला तुम्हाला हा चार्ट माहिती होतो त्यावेळेला तुम्ही ऑप्शनमध्ये जाताना हे आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं ट्रॅडिशनल वेनी की ऑब्जेक्ट घ्या, देन तुमचं वर्ब घ्या, देन तुम्हाला बी, बीन, बीइंग काय ॲड करायचं आहे ते घ्या, अँड देन तुमचा सब्जेक्ट बायनी जोडा. एवढं सगळं करायची गरज पडते का? नाही. इथे तुमच्या लक्षात आलं वॉज कॉलिंग आहे म्हणजे तुमच्या ऑप्शनमध्ये बीइंग कॉल्ड असायलाच पाहिजे. बीइंग कॉल्ड असणारा ऑप्शन तुमच्याकडे एकच आहे, तो म्हणजे ऑप्शन 4, आणि हेच तुमच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल. लक्षात येते? सो ज्या वेळेला तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य दिलेलं आहे, टेन्स कुठला आहे हे पाठ करत बसण्यापेक्षा इथला जो हा चार्ट आणि हा चार्ट आहे हा पाहून ठेवा आणि त्याच्यानुसार V1 आहे, V2 आहे, एम इज आर प्लस VING आहे, वॉज वेअर प्लस VING आहे, हॅव हॅज हॅड V3 आहे की मॉडेल प्लस V1 आहे, एवढंच चेक करा. देन गो टू युअर आन्सर. ठीक आहे. आता याच्यातही एक असू शकतं की दोन ऑप्शनमध्ये कधी कधी तुम्हाला ही जी रचना आहे ती दिलेली असू शकते आणि बाकीच्या गोष्टी चेंज केलेल्या असेल तर तिथे फक्त पाहायचं. पण जर तुमचं एकच ऑप्शन येत असेल तर मग तुमचा वेळ खूपच वाचतो. जसं की इथे जर पाहिलं तर वॉज कॉलिंग आहे म्हणजे तुम्हाला डिरेक्टली बीइंग कॉल्ड इतकंच शोधायचं आहे उत्तरामध्ये. मग मला सांगा बीइंग कॉल्ड इतकं शोधायला तुम्हाला किती वेळ लागू शकतो? तुम्ही जस्ट नजर फिरवली तरी लक्षात येतं इथे वॉज कॉल्ड आहे, इथे वॉज कॉल्ड आहे, इथे विल बी कॉल्ड आहे. हे तीनही ऑप्शन तुमचं उत्तर नाही आहे. तुमचं उत्तर इथे येईल द सन वॉज बीइंग कॉल्ड बाय द मदर. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर येतं. इतकं इझी आहे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस. आपण त्याला इतकं अवघड करून ठेवलं आहे की ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस करायलाच नको वाटतं, कारण आपण ते समजूनच घेत नाही. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. चेंज द गिवन सेंटेन्स फ्रॉम ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस. आता आपण इथून पुढे जे आहे ते मी ट्रिकनी घेईन, कारण आपल्याला केवळ म्हणजे क्वेश्चन आन्सर आणि तुम्हाला ट्रिक्सच सांगण्याचा माझा हेतू आहे. डिटेलमध्ये पूर्ण टॉपिक मला घ्यायचा नाही आहे. ठीक आहे. सो शी इज सिंगिंग अ सॉन्ग. आता इथे इज सिंगिंग आहे, तुमचं ऑब्जेक्ट अ सॉन्ग आहे, म्हणजे तुम्हाला एवढं तरी माहिती आहे की तुमच्या आन्सरमध्ये बीइंग यायला पाहिजे आणि सिंगचा थर्ड फॉर्म जो आहे V3 काय आहे? सिंग, सॅंग, संग. सो बीइंग संग असं कुठे आहे एवढंच शोधायचं आहे. याच्यासाठी किती वेळ लागू शकतो तुम्हाला सांगा? जस्ट नजर फिरवली की उत्तर येते. इथे इज संग आहे, नो. इज बीइंग सिंग. आता इथे बीइंग आहे पण इथे तर सिंग दिलंय ना, आणि आपल्याला काय शोधायचं आहे? बीइंग संग शोधायचं. इथे बीइंग आहे पण इथे सिंग आहे त्यामुळे हे गेलं. बीइंग संग, येस. इथे पण आहे बीइंग संग. ओ, आता दोन ऑप्शन आले. आता तुमचा आन्सर कुठे असेल? आता पहा, इथे आहे इज. सो तुमच्या आन्सरमध्ये आपण पाहिलेलं एम इज आर प्लस VING जर असेल तर एम इज आर प्लस बीइंग प्लस V3 असं येणार आहे. मग आता एम इज आर कशानुसार येईल? तुमचं जे ऑब्जेक्ट आहे, इथे ऑब्जेक्ट काय आहे तुमचं? अ सॉन्ग. सॉन्गनुसार तुमचं येईल. मग सॉन्ग इज असतं. सो इथे तर वॉज दिले त्यामुळे हे येणार नाही. इथे येणार तुमचा ऑप्शन नंबर 3. हे तुमचा आन्सर येईल. का? कारण इथे जरी बीइंग संग दिलेलं असलं तरी इथे वॉज दिले, पण तुमचा असताना सेंटेन्स कुठलं आहे? प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये आहे. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जाताय इज बीइंग संग येईल, वॉज बीइंग संग येणार नाही. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. आय विल नॉट डू दिस वर्क. ओ माय गॉड. आता तर तुमचं निगेटिव्ह सेंटेन्स आला. आता कसं करायचं? कारण पॉझिटिव्हचं तर कळलं, पण आता इथे कसं करणार? आता इतकं तरी कळते की हे नॉट जे आहे याच्यामुळे निगेटिव्ह झालं. आपण नॉटला थोडा वेळ बाजूला ठेवूया. आपण असं घेऊया, आय विल डू दिस वर्क. ओके. पण मग आता हे कुठलं येतं? कुठे येतं हे चार्टमध्ये? आता हा जो नॉट आहे तो नाही आहे असं कन्सिडर करा, कारण मी आता स्लाईड चेंज केली की मी जे हे लिहिलेलं आहे तेच जाईल. तुम्हाला इतकं आठवतं, मी आता चेंज पण नाही करत, आता इथेच लिहितं. तुम्हाला शेवटचा वाला कॉलम आठवतो? लास्टवाला कॉलम. इथे लिहिलेलं मॉडेल प्लस V1 आणि इकडे होतं B प्लस V3 होतं ना, B प्लस V3. आता हा चार्टमधला जो लास्टवाला कॉलम आहे याच्यानुसार जर आपण गेलो तर काय होईल मग? आता इथे तुमचं वर्क, दिस वर्क हे तुमचं आहे ऑब्जेक्ट. सो आपण घेतलं दिस वर्क. मॉडेल काय आहे तुमचं? विल आलेलं आहे. दिस वर्क
विल बी, का आलं बी, कारण इथे बी आहे, बी डन कोण आहे, आय, आईचं काय होईल आता करता, माय, बाय मी, बाय मी, दिस वर्क विल बी डन बाय मी असं वाक्य होईल जर तुमच्या वाक्यामध्ये नॉट नसेल तर. आता फक्त तुम्हाला नॉट ॲड करायचं आहे. दिस वर्क विल नॉट बी डन बाय मी आहे का ऑप्शनमध्ये कुठे असं. आता एवढं तरी लक्षात ठेवा, विल बी डन, विल नॉट बी डन असं तुमची रचना पाहिजे. दिस वर्क आय विल नॉट, नो हे तर येणारच नाही. आय विल नॉट बी डुईंग नाही. लेटचं तर काही विषयच येत नाही. नॉट बी डन नाही. विल नॉट बी डन बाय मी. पर्याय क्रमांक 4 येईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. कसं आले लक्षात येते का, इथे विल आहे, इथे डू आहे. आपण ज्यावेळेला मॉडेल येते तुमच्या वाक्यामध्ये त्यावेळेला आपण काय करतोय, विल प्लस बी प्लस V3, पण मॉडेल तुमचं निगेटिव्ह आलेलं आहे. काय आलेलं आहे, विल नॉट बी प्लस V3 काय आहे तुमचं, डन. विल नॉट बी डन असं तुम्हाला शोधायचं आहे. कुठे आहे विल नॉट बी डन, फक्त इथेच आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 येईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. चार्ट डोळ्यासमोर ठेवा आणि उत्तर इकडे पहा, लगेच तुम्हाला उत्तर मिळून जातील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. दे आर नॉट लेईंग डाऊन आर्म्स. आता अगेन तुम्हाला नॉटचं सेंटेन्स आलंय, पण इथे लेईंग, आर नॉट लेईंग असं आलंय. म्हणजे तुमच्या सेंटेन्समध्ये जर एम इज आर प्लस ING असेल, VING, तर तुमच्या आन्सरमध्ये बीइंग प्लस V3 कंपल्सरी आहे. काही करू नका, ऑप्शनमध्ये बीइंग कुठे कुठे आहे शोधा. आर नॉट बीइंग, येस इथे बीइंग आहे, इथे बीन आहे, याचा विषय नाही. आर नॉट लेड नाही, विल नॉट बी लेड नाही. तुमच्या ऑप्शनमध्ये केवळ इथेच बीइंग आहे. सो जर तुमच्याकडे इकडे तुम्हाला VING फॉर्म मिळाला, क्वेश्चनमध्ये VING फॉर्म मिळाला, आन्सरमध्ये बीइंग असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 येईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आर्म्स आर नॉट बीइंग लेट डाऊन बाय देम. आता पहा, आर्म्स काय आहे, आर्म्स आहे तुमचं ऑब्जेक्ट. आर्म्स काय आहे तुमचं ऑब्जेक्ट. आर इथला होता, इथे आपण घेतलाय. आर्म्स पण अनेकवचनी आहे, प्लुरल आहे म्हणून आर आलेला आहे. नॉट आहे म्हणून आपण नॉट घेतलाय. जर नॉट नसता तर नॉट आला नसता. आणि बीइंग हे आपल्याला घ्यायचंच आहे, कारण एम इज आर प्लस ING अशी रचना असेल तर पुढे तुमचं बीइंग प्लस V3 येतं. सो बीइंग घेतलं. लेईंगचं, लेचं काय येते तुमचं V3, लेड येते. आणि लेईंग डाऊन आहे, सो इथे लेईंग डाऊन आहे, सो इथे लेड डाऊन आलं. आणि करता आहे दे, सो इथे आपण बाय देम असा करता जोडलेला आहे. समजलं. आणि मी जसं सांगितलं की मी तुम्हाला केवळ ट्रिक्स सांगते, अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या चॅलेंजमध्ये आहेत. तर मी सगळ्या इथे एक्सप्लेन करत बसले तर लेक्चर खूप मोठं होईल, कारण आय थिंक व्हॉइसचं जे लेक्चर आहे ते 1 तासापेक्षा मोठं, म्हणजे 1.5 तासाच्या आसपास झालेलं आहे. सो इथे आपण पाहूया, दे हॅव पेंटेड द हाऊस ग्रीन. हे आहे आपलं नेक्स्ट सेंटेन्स. आता हॅव पेंटेड असं दिलेलं आहे. क्वेश्चनमध्ये काय आहे, हॅव पेंटेड. आणि आपण पाहिले चार्टमध्ये, जर हॅव, हॅज, हॅड प्लस V3 अशी जर रचना असेल तुमची ॲक्टिव्ह व्हॉइसमधली, तर तुमचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय होतं, हॅव, हॅज, हॅड, बीन प्लस V3. बिन प्लस V3 ही तुमची पॅसिव्ह व्हॉइसमधली रचना येते. मग आता हॅव येणार, हॅज येणार की हॅड येणार, हे कशावरून ठरणार. जर तुमच्या ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये हॅड असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये पण हॅडच येते. पण जर तुमच्या ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये हॅव किंवा हॅज असेल तर तुमच्या पॅसिव्ह व्हॉइसमध्ये हॅव येणार की हॅज येणार हे तुमच्या ऑब्जेक्टनुसार ठरेल. जर ऑब्जेक्ट तुमचं सिंग्युलर असेल तर हॅज येईल, जर ऑब्जेक्ट तुमचं प्लुरल असेल तर हॅव येईल. मग आता आपण इथे पाहूयात, दे हॅव पेंटेड द ग्रीन हाऊस. आता इथे ग्रीन हाऊस हे तुमचं काय आहे, ऑब्जेक्ट आहे. ग्रीन हाऊस ऑब्जेक्ट आहे, म्हणजे तुमच्या ग्रीन हाऊस नंतर ऑब्जेक्ट नंतर हॅज यायला पाहिजे. सो हॅज बीन पेंटेड अशी रचना यायला पाहिजे, कारण बीन V3 हे आपल्या ट्रिकमध्येच आहे. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते म्हणून वेळ लागतोय. तुम्हाला हे एकदा क्लिक झालं, समजलं की पाहता क्षणी उत्तर येतं. म्हणजे तुम्हाला बिन प्लस V3 इतकं तरी शोधायचं, समजलं. मग आता इथे जर आपण पाहिलं, बिन प्लस V3 कुठे कुठे आहे, इथे तर बिन नाहीच आहे, इथे पण बिन नाही आहे, हे तर गेलं, हे तर गेलं. इथे तुमचं बिन प्लस V3 आहे, इथे पण बिन प्लस V3 आहे. म्हणजे ऑप्शन 3 आणि 4 मध्ये बिन प्लस V3 बिन प्लस V3 आहे. पण
इथे मी तुम्हाला सांगितले की ॲक्टिव्हमध्ये जर हॅड असेल तर तुमचं पॅसिव्हमध्ये हॅड येईल. इथे तर ॲक्टिव्हमध्ये तुमचं हॅव आहे, सो इकडे तुमचं हॅव किंवा हॅज यायला पाहिजे. ऑप्शन नंबर 3 हे येणार तुमचं उत्तर. आणि तसंही इथे शेवटी त्यांनी करता जोडलेला नाही आहे बायनी, त्यामुळे हे तर उत्तर येतच नाही. कारण इथे ॲक्च्युली जर समजा असं असतं ना, दे हॅड पेंटेड द हाऊस ग्रीन, दे हॅड पेंटेड द हाऊस ग्रीन, देन तुमचं आन्सर आलं असतं द हाऊस हॅड बीन पेंटेड ग्रीन बाय देम. आले लक्षात? जर वाक्यामध्ये दे हॅड पेंटेड असतं तर इकडे द हाऊस हॅड बीन पेंटेड असं आलं असतं. समजते मी जे सांगते ते? चार्ट फक्त डोळ्यासमोर ठेवा. एकदा चार्ट तुमचा म्हणजे रट्टा मारो जरी केलं तरी चालेल. चार्ट एकदा क्लिअर झाला की हे सगळं क्लिअर होते. देन नेक्स्ट जर आपण पाहिलं, दे विजिटेड द झू लास्ट वीक. आता पहा, इथे आहे विजिटेड, म्हणजेच जे मी सेकंड नंबरचा कॉलम सांगितलेला, जर तुमचा ॲक्टिव्हमध्ये V2 असेल, ॲक्टिव्हमध्ये V2 असेल तर तुमचं पॅसिव्हमध्ये काय होतं, वॉज किंवा वेअर प्लस V3. मग आता वॉज किंवा वेअर कशावरून ठरेल? तुमच्या ऑब्जेक्टवरून ठरेल की तुमचं ऑब्जेक्ट काय आहे. सिंग्युलर असेल वॉज, प्लुरल असेल वेअर. मग आता इथे आपण दे विजिटेड द झू लास्ट वीक. झू काय आहे? झू म्हणजे तुमचं जे काही हे असेल प्राणी संग्रहालय, झू जे काही असेल तर ते तुमचं एकवचनी आहे. पहिल्यांदा तुम्हाला शोधायचे वॉज वेअर V3, वॉज वेअर V3. आता झूवरून जर पाहिलं तर आपल्याला वॉज प्लस V3 शोधायचं आहे. मग इथे आहे हॅड V3, विषयच नाही. इथे वॉज V3 असू शकतं, इथे हॅड V3 नाही, हॅड बीन गरजच नाही काय पाहण्याची. इथे तुमचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 लगेच येतं. कारण इथे तुम्हाला कळलं विजिटेड, इथे आहे V2, इकडे तुम्हाला इतकंच शोधायचं आहे वॉज वेअर V3 आणि इथे वॉज V3 आहे. वेअर तर इथे दिलेलं नाही आणि वेअरची आपल्याला गरज पण नाही आहे, कारण जे तुमचं ऑब्जेक्ट आहे ते सिंग्युलर आहे. समजते जे मी सांगते ते खूप इझी आहे. द झू वॉज विजिटेड बाय देम लास्ट वीक. जे मी म्हटलं ना, चार्ट जे मी तुम्हाला याच्यामध्ये पण सांगितलेलं इम्पॉर्टंट टॉपिकचं जे लेक्चर घेतलेलं आहे मी तलाठीसाठी TCS पॅटर्ननुसार, त्याच्यामध्ये पण मी बोलले होते. सेम जसं तुम्ही चेंज दी व्हॉइस करताय ना, सेम तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये काही चार्ट आहेत ते तुम्ही जर पाहून ठेवले तर खूप इझी जातं तुम्हाला. ठीक आहे. देन आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द बॉय हॅज रंग द बेल. आता तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा फास्ट. आता पहा, हॅज, हॅव, हॅज, हॅड, V3 असेल तर काय आहे, हॅव किंवा हॅज. इथे मी डबल हॅजच लिहिलं, हॅव आणि बीन प्लस V3, बीन प्लस V3. ठीक. मग आता आपल्याला पाहिजे इथे काय आहे, द बेल तुमचं ऑब्जेक्ट आहे, म्हणजे तुमच्या ऑप्शनमध्ये बेल्स असतं तर हॅव आलं असतं. बेल आहे म्हणून हॅजच यायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला हॅज बीन V3 एवढंच शोधायचं आहे. हॅज बीन V3 आहे का? हॅज बीन V3, इथे हॅज बीन V3 येस. इथे वॉज बिंग रंग, वॉज रन रंग, हॅज बीन बिंग रंग. आता पहा, आपल्याला पाहायचं आहे हॅज बीन प्लस V3. V3 काय तर रंग, रिंग, रँग, रंग. सो इथे रंगच यायला पाहिजे. सो हॅज बीन रंग केवळ इथे आहे. इथे हॅज बीन बिंग रंग अशी तर रचना होतच नाही. ठीक आहे, अशी तर रचना होतच नाही, त्यामुळे हे सेंटेन्स तर चुकीचंच आहे. वॉज रंग येणार नाही. इथे जर द बॉय रँग द बेल असं असतं तर हे आलं असतं, पण तसं नाही आहे. इथे जर असतं द बॉय वॉज रिंगिंग द बेल देन हे आलं असतं, पण इथे अगेन हे कॉमा द्यायची काही गरज नव्हती तर हे आलं असतं. पण इथे दिले हॅज रंग द बेल, सो हॅज बीन रंग असं तुमचं येत आहे. जे मी सांगते चार्ट पाहून ठेवा. हे तुम्ही केवळ चार्ट आला की तुम्हाला सगळं येते, पाहता क्षणी उत्तर येते. द नेक्स्ट जर पाहिलं, वी वेस्ट मच टाईम ऑन ट्रिफल्स. आता वी वेस्ट मच टाईम ऑन ट्रिफल्स. आता पहा, इथे वेस्ट आहे म्हणजे तुमचं V1 आहे. जर तुमचं V1 असेल तर इकडे काय येतं, M इज R V3 बरोबर. मग आता टाईम आहे, मग आता टाईमला तुम्हाला जे काही हे घ्यायचं आहे म्हणजे M इज R पैकी जे तुम्हाला वर्ब घ्यायचं आहे ते काय येणार आहे, तुमचं इज येणार आहे. सो आपल्याला शोधायचं आहे इज प्लस V3. V3 काय येईल, वेस्टेड. इज वेस्टेड शोधायचं आहे. इथे काय आहे, वॉज वेस्टेड नको आहे आम्हाला, विल बी वेस्टेड नको आहे आम्हाला, इज वेस्टेड ओके, इज वेस्टेड ओके. दोन ठिकाणी आहे आता इज वेस्टेड. सो पहिला आणि दुसरा ऑप्शन तर आपला गेलेला आहे. मग आता इथे जर आपण पाहिलं, मच टाईम ओके, इज वेस्टेड ओके, ऑन ट्रिफल्स ओके, बाय अस. आता इथे जो करता आहे वी
तो आपण बायनी इकडे जोडलेला आहे अस असा, ठीक आहे. इथे जोडलेला नाही आहे, म्हणजे हे आणि हे सेंटेन्स दोन्ही सेंटेन्सेस सेम आहेत, मात्र याच्यामध्ये तुमचा कर्ता गायब आहे. चौथ्या वाक्यामध्ये तुमचा सब्जेक्टच दिलेला नाही आहे, त्याच्यामुळे चौथं वाक्य येणार नाही. पर्याय क्रमांक 3 येईल तुमच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. सो जर समजा सेम ऑप्शन आले तर तुम्हाला चेक करावं लागतं फक्त, अदरवाईज पाहता क्षणी तुमचं उत्तर येते. कारण इथे वेस्ट आहे, इथे V1 आहे, म्हणजे तुमचं इकडे जे आहे M इज R प्लस V3 यायला पाहिजे. इज वेस्टेड, पण इथे सब्जेक्टच दिलेला नाही आहे, त्यामुळे चौथं वाक्य गेलं आणि बाय एस इथे सब्जेक्ट दिला आहे. सो तिसरं वाक्य जे आहे ते तुमच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. इझी वाटते की नाही, समजते की नाही हे मला नक्की सांगा, म्हणजे मलाही कळतं कुठेतरी मी जे एफर्ट्स घेते ते कुठेतरी फळाला येत आहेत की मी उगीचच बडबड करते. सो तुम्हाला इझी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, ठीक आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा, म्हणजे मी आणखी व्हिडिओज घेऊन येईन. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. मोहन गेव द बेगर अँड ओल्ड शर्ट. आता पहा, मोहन गेव द बेगर अँड ओल्ड शर्ट. आता इथे आहे गेव म्हणजे काय आहे V2. जर तुमच्याकडे V2 असेल तर तुमच्या ऑप्शनमध्ये उत्तरामध्ये पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय यायला पाहिजे, वॉज किंवा वेअर प्लस V3. आता इथे आहे बेगर आणि इथे आहे शर्ट, इथे दोन ऑब्जेक्ट आहेत, ठीक आहे. सो आपण जनरली डायरेक्ट ऑब्जेक्टनुसार म्हणजे जे की वस्तू असेल तर त्याच्यानुसार आपण काय करतो, जे सेंटेन्स आहे पॅसिव्ह व्हॉइसमधलं ते बनवतो, पण जरुरी नाही की नेहमी डायरेक्ट ऑब्जेक्ट सोबतच केलं पाहिजे. काही वेळेला ऑप्शनमध्ये तुम्हाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट सोबत पण दिलं जाऊ शकतं. सो आता जर आपण ओल्ड शर्ट पाहिलं तर शर्टनुसार वॉज यायला पाहिजे, म्हणजे वॉज प्लस V3 अशी तुमची रचना पाहिजे. गेवचं काय येतं V3 गिवन. सो वॉज गिवन वाला सेंटेन्स शोधायचं आपल्याला. काय शोधायचं आहे, वॉज गिवन वाला सेंटेन्स. वॉज गिवन कुठे, इथे आहे वॉज गिवन, ओके. इथे काय आहे वॉज गिवन, ओके. दोन सेंटेन्सेस आहेत. इथे आहे वॉज गेव, नाही हे तर गेलं. इथे आहे वॉज गेव, हे पण गेलं. आता पहिला आणि दुसरं सेंटेन्स. आता आपण पूर्ण सेंटेन्स पाहूया. अँड ओल्ड शर्ट वॉज गिवन टू मोहन बाय द बेगर. अरे इथे तर म्हटलं की मोहनला बेगरनी शर्ट दिला, बट आपलं वाक्य काय म्हणतंय, मोहननी दिलेला आहे बेगरला. सो आपलं जे सेंटेन्स आहे म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसमधलं रचना करेक्ट आहे पॅसिव्ह व्हॉइसची, बट इथे त्यांनी अर्थच बदलून टाकलाय. त्यांनी सब्जेक्टला ऑब्जेक्ट म्हणजे सगळं कन्फ्युजन करून टाकलं. इथे दिलाय कोणी शर्ट, मोहननी दिलाय. सो मोहननी जर दिलाय बेगरला तर इथे काय पाहिजे होतं, अँड ओल्ड शर्ट वॉज गिवन टू द बेगर बाय मोहन. कारण आपल्याला सब्जेक्ट बायनी जोडायचं आहे, यांनी जे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ते बायनी जोडले, त्याच्यामुळे पहिला ऑप्शन तुमचा गेला आणि ऑप्शन 2 हे तुमचं करेक्ट आन्सर येईल. समजतंय जे मी सांगते ते खूप इझी करून सांगितलं. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस इतकं इझी आहे हे कदाचित तुम्हाला आजच कळलं असेल, कारण आपण त्याच्याकडे त्या दृष्टीने पाहत नाही. खरं तर इंग्लिशमधले सगळे टॉपिक असेच असतात, फक्त आपण ते समजून घेत नाही, आपण तिथंपर्यंत पोहोचत नाही. आपण वरवरून पाहतो किंवा आपल्याला इतकी भीती बसलेली असते की आपली इच्छा पण नाही होत की ते आपण समजून घ्यावं म्हणून, ठीक आहे. देन दे हॅव मेड हिम अ किंग. आता पहा, इथे आहे हॅव, इथे आहे मेड, म्हणजे तुमच्या वाक्याची रचना आहे हॅव प्लस V3. मग हॅव हॅज हॅड प्लस V3 असेल. हॅव हॅज V3 असेल तर हॅव हॅज बीन V3 येईल. मग आता तुम्हाला बीन V3 शोधायचं आहे. आता तुमचा जो ऑब्जेक्ट आहे अ किंग आहे किंवा ही जो आहे, किंग नाही हिम म्हणजे ही येईल. सो ही नंतर काय येतं, हॅव येतं की हॅज येतं, हॅज येतं. सो तुम्हाला हॅज बीन मेड, तुम्हाला काय शोधायचं आहे, हॅज बीन मेड. आता पाहूयात वाक्यात हॅज बीन मेड कुठे आहे. हॅज बीन मेड, ओके. वॉज मेड आहे, नको. हॅव बीन मेड, नको. हॅज बीन मेड, ओके. सो 2 ठिकाणी तुमचं जे आहे ते काय आहे, हॅज बीन मेड आहे. मग आता जर इथे 2 ठिकाणी आहे तर याच्यातलं तुमचं करेक्ट आन्सर कुठलं असेल हे आपल्याला शोधायचं आहे. आता पहा, अ किंग हॅज बीन मेड बाय हिम. असं आहे का, नाही. किंग इथे तुमचा सब्जेक्ट कोण आहे, दे आहे. सो तुमचा बाय देम असं तुमचं सेंटेन्स जे आहे ते बाय देम यायला पाहिजे, पण कधी कधी जसं मागाशी आपण पाहिलं ना, तर दोन्हीपैकी एक वाक्य दिलेलं असेल तिथे कदाचित कधी कधी करता दिला जात नाही. मग आता इथे जर आपण पाहिला, दे हॅव मेड हिम अ किंग, ही हॅज बीन मेड अ किंग बाय देम. इथे करता त्यांनी गाळलेला आहे,
पण वाक्य तरी सुद्धा जर योग्य रचना पाहिली तर हॅज बीन मेड असं यायला पाहिजे. इथे तर येतच नाही. अ किंग हॅज बीन मेड बाय हिम तर येणारच नाही, कारण त्यांनी सब्जेक्ट कम्प्लिटली चेंज केला. इथे पहा, हे जे वाक्य आहे त्याची रचना करेक्ट आहे. इथे त्यांनी सब्जेक्ट दिला नाही, तो हिडन आहे, पण इथे त्यांनी सब्जेक्टच चेंज केलेला आहे. आणि सब्जेक्ट चेंज केला, तुमचं वाक्य जर बदलत असेल, म्हणजे वाक्यातलं जर सब्जेक्ट ऑब्जेक्ट बदलत असेल तर ते तुमचं ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह. बाकी तुमचं वर्ब जरी करेक्ट असेल तरी ती रचना करेक्ट होत नाही, म्हणजे ते आन्सर तुमचं करेक्ट येत नाही. इथे जरी तुमचा म्हणजे सब्जेक्ट जो आहे तो दिला नसला तरी तो हिडन आहे. वाक्य तुमचं ही हॅज बीन मेड अ किंग असं यायला पाहिजे बाय देम. ही हॅज बीन मेड अ किंग बाय देम. सो हॅज बीन मेड, हॅव मेडचं हॅज बीन मेड झालंय, कारण इथे हिम हे हा जो आहे तो तुमचा ऑब्जेक्ट आहे आणि ही हॅज येतं, ही हॅव येत नाही. सो इथे तुमचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. देन नेक्स्ट आहे हू टॉट यू इंग्लिश. ओ माय गॉड, आता तर इथे क्वेश्चन आला, आता कसं करायचं. जे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस असतात त्याचे सुद्धा काही ट्रिक्स आणि टेक्निक्स आहेत, ते मी नंतर कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये घेईन क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये, जिथे मी तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला WH क्वेश्चन आला किंवा जर तुम्हाला व्हर्बल क्वेश्चन आला ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस करायला, तर ते कसं करायचं. ॲटलिस्ट आता इथे जो आलेला आहे क्वेश्चन त्याच्यानुसार पाहूया आपण. तर इथे आहे टॉट म्हणजे V2 आहे, इतकं तर तुम्हाला समजलं. मग जर V2 असेल तर तुमचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय येतं, वॉज किंवा वेअर प्लस V3. सो आता जर पाहिलं आपल्याला इंग्लिश हा आहे तुमचा, इंग्लिश हे आहे ऑब्जेक्ट. सो इंग्लिशसाठी तुमचा वेअर येणार की वॉज येणार, वॉज येणार. म्हणजे तुम्हाला ऑप्शनमध्ये शोधायचं आहे वॉज टॉट. आता वॉज टॉट कुठे आहे, वॉज टॉट इथे आहे, वेअर टॉट आहे, दुसरा ऑप्शन गेला. इथे आर यू टॉट आहे, हे पण गेलं. इथे वॉज टॉट आहे, म्हणजे ऑप्शन 1 आणि 3 मध्ये तुमचं उत्तर असायला पाहिजे. आता आपण पाहूयात की करेक्ट रचना कशी आणि कुठली असते. आता इथे आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, बरोबर. मग ज्यावेळेला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असतं, ज्यावेळेला क्वेश्चन विचारायचा असतो, आपण काय म्हणतो, व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम आपण काय म्हणतो, व्हॉट आर यू डुईंग. ठीक आहे. आता इथे मी केवळ तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगते. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं ज्यावेळेला आपल्याला ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करायचं असतं, तर इतर काही जे क्वेश्चन विचारले जातात त्याच्यानुसार रूल्स चेंज होतात. मराठी इंग्लिश चॅलेंज जे आहे त्याच्यामध्ये जे डिटेलमध्ये दिलेले लेक्चर आहे त्या स्टुडंटनी तिथे पाहून घ्या, म्हणजे तुम्ही पाहिलंच असेल अर्थात. जे नाही आहे त्यांच्यासाठी सांगते की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस जे आहेत त्याचं मग जमलं तर मी आणखी एखादा व्हिडिओ घेईन जिथे त्याच्यामधले म्हणजे स्पेसिफिकली जे क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये जे असतात ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस ते आपण घेऊयात आणि मग तिथे मी क्लिअर करेन. इथे केवळ बेसिक गोष्टी काय आहेत त्या मी सांगते. इथे डिटेलमध्ये एक्सप्लेन करत बसले तर खूप लेंदी होईल लेक्चर. सो आता पहा की आपण WH क्वेश्चन नंतर काय घेतोय, आपलं जे टू बी आहे ते घेतोय. मग आता इथे पहा, तुमचा जर पहिला ऑप्शन पाहिला, बाय होम इंग्लिश वॉज टॉट टू यू, हा क्वेश्चन नाही तयार होत. का नाही होत, कारण हे ॲसर्टिव्ह सेंटेन्स होतं, इंग्लिश वॉज टॉट टू यू. प्रश्न जर विचारायचा असेल तर आपण WH नंतर जे आपलं वर्ब आहे ते आपण घेत असतो, म्हणजे वर्ब इन द सेन्स टू बी जे आहे ते आपण घेत असतो. मग ती करेक्ट रचना जी आहे ती अशी होते, बाय होम वॉज इंग्लिश टॉट टू यू. बाय होम वॉज इंग्लिश टॉट टू यू, कारण इथे तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. सो तुम्ही जर इंग्लिश वॉज टॉट टू यू दिलं तर इथे क्वेश्चन मार्क येत नाही, तो क्वेश्चन तयार होत नाही. तर क्वेश्चनचं फॉर्मॅट म्हणजे क्वेश्चन ज्या पद्धतीने विचारला जातो, क्वेश्चनचं जे स्ट्रक्चर असतं तेच पहिल्या वाक्यामध्ये चुकीचं दिलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा लक्षात ठेवायचा, जर हुनी क्वेश्चन विचारलेला असेल, म्हणजे तुमचं जे ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं सेंटेन्स आहे ते जर हुनी सुरू होत असेल तर तुमचं पॅसिव्ह व्हॉइस बाय होम असाच येतो. ठीक आहे, म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसची सुरुवात बाय होम अशीच येते. सो इथे वॉज टॉट तर लक्षात आलं, पण 2 सेंटेन्सेसमध्ये आहे म्हणून तुमचं कन्फ्युजन होईल. पण ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून लक्षात ठेवा, जर सब्जेक्ट प्लस वर्ब अशी रचना असेल तर ते तुमचं ॲसर्टिव्ह सेंटेन्स किंवा आपण ॲक्टिव्ह व्हॉइसमध्येच जातो. तुम्हाला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल, प्रश्नार्थी वाक्य बनवायचं असेल तर WH नंतर तुमचं टू बी येतं. ठीक आहे, हे विसरायचं नाही. सो इथे तुमचं वॉज आलं, बाय होम वॉज इंग्लिश टॉट टू यू. त्याच्यामुळे हे जे आहे ते तुमचं करेक्ट आन्सर यायला पाहिजे, ऑप्शन 3. सो ज्यावेळेला असे ऑप्शन येतील तिथे काळजीपूर्वक वाचायचं. तिथे असं नाही म्हणायचं की मला ट्रिक माहिती आणि चला मग मी डायरेक्ट उत्तर देईन, पहिला ऑप्शन दिसला की उत्तर दिलं, असं करायचं नाही. देन नेक्स्ट जर आपण पाहिलं, नेक्स्ट क्वेश्चन आहे, मिस्टर गुप्ता आस्क्ड हिम अ क्वेश्चन. आता पहा इथे आहे आस्क्ड. ओके, सो तुमचा आहे V2, म्हणजे तुमच्या उत्तरामध्ये असायला पाहिजे वॉज किंवा वेअर
प्लस V3. तुमचं हे काय आहे सब्जेक्ट, ऑब्जेक्ट काय आहे हिम म्हणजे ही किंवा अ क्वेश्चन. सो आता ही आहे, सो ही नंतर काय येतं वॉज म्हणजे वॉज आस्क्ड यायला पाहिजे. काय यायला पाहिजे वॉज आस्क्ड. मग आता वॉज आस्क्ड कुठे आहे ऑप्शनमध्ये, वॉज आस्क्ड आहे, वॉज आस्क्ड आहे, वॉज आस्क्ड आहे, वॉज बिंग आस्क्ड आहे. सो चौथा गेला. तिन्ही ऑप्शनमध्ये तर सेमच आहे. मग आता नक्की उत्तर कसं शोधायचं. आता पहा, ही वॉज आस्क्ड अ क्वेश्चन, ही वॉज आस्क्ड अ क्वेश्चन, ही वॉज आस्क्ड अ क्वेश्चन. तिन्ही सेंटेन्सेसमध्ये एवढं तर सेमच आहे. आता फरक म्हणजे नक्की डिफरन्स कुठे असणार आहे, चूक कुठे असणार आहे सब्जेक्टमध्ये. आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्ट कसा जोडतो बायनी जोडतो. मग आता सब्जेक्ट बायनी कुठे जोडले, इथे डायरेक्ट मिस्टर गुप्ता दिलाय खलास. इथे टू मिस्टर गुप्ता दिलाय नहीं चाहिए हमको, इथे दिले बाय मिस्टर गुप्ता. सो ऑप्शन 3 असायला पाहिजे तुमच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. म्हणजे आता तुमच्या ट्रिकनुसार ज्या पण ट्रिक्स आपण पाहतो त्याच्यानुसार तुम्ही ऑप्शन लगेच एलिमिनेट करू शकता. पण जर सेम ऑप्शन आले तर दोन गोष्टी चेक करायच्या. एक तर तुमचं ऑब्जेक्ट करेक्ट जागेवरती आहे का हे चेक करायचं आणि दुसरं तुमचा सब्जेक्ट नीट आहे का हे चेक करायचं. या दोन गोष्टी बघितल्या की तुम्हाला जनरली सब्जेक्टमध्येच मिस्टेक दिलेली असते. सो जर समजा सेम ऑप्शन आले जिथे की तुम्हाला वर्बवरून नाही आन्सर निघत आहे, देन डिरेक्टली गो टू सब्जेक्ट. सब्जेक्टमध्ये तुमचं उत्तर नक्कीच निघतं आणि तिथे तुमचा टाइम सेव्ह होतो. देन नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिला, पीपल स्पीक इंग्लिश ऑल ओव्हर द वर्ल्ड. पीपल स्पीक इंग्लिश ऑल ओव्हर द वर्ल्ड. आता या सेंटेन्सचं तुम्हाला काय करायचं आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचं. आता इथे आहे स्पीक. स्पीक म्हणजे तुमचं काय आहे आता इथे V1 आहे. सो इथे जर V1 असेल तर तुमचं उत्तरामध्ये काय असायला पाहिजे M इज R प्लस V3. आता हे जे काही चार्टमध्ये आहे ते रूल मी इथे देते. प्रत्येक प्रश्नानंतर का देते, मला काही काम नाही म्हणून देते, टाइमपास करायचा म्हणून देते नाही. कारण जेवढा वेळा मी ते देते तेवढा वेळा ते तुमच्या कानावरती पडत आहेत, तुम्हाला ते स्क्रीनवरती दिसत आहेत. सो तुमचे ते पाठ होऊन जातील. म्हणजे तुम्हाला मेहनत नाही जास्त घ्यावी लागणार. इथेच तुमचे ते क्लिअर होतील. तुम्हाला लगेच हे व्हायला लागेल, रिकॉल व्हायला लागेल, आठवायला लागेल, अरे हां इथे असं सांगितलं होतं. सो प्रश्न पाहिला की तिथे तुम्हाला आठवलं पाहिजे. प्रत्येक वेळी नोट काढून पाहत नाही बसायचं. ठीक आहे. मग आता इथे जर आपण पाहिलं तर इंग्लिश आहे तुमचं ऑब्जेक्ट. सो इंग्लिश नंतर काय येईल, इंग्लिश नंतर येईल तुमचं इज. सो इज आणि स्पीकचं V3 काय येतं स्पोकन. म्हणजे तुमच्या उत्तरामध्ये असायला पाहिजे इज स्पोकन. आता इज स्पोकन कुठे आहे, इज स्पोकन इथे आहे. ओके, इथे वॉज स्पोकन आहे गेला, वॉज स्पोकन आहे गेला, इथे इज स्पोकन आहे. ओके, आता आपण पाहूयात पहिल्या आणि चौथ्या सेंटेन्समध्ये तुमचं कुठलं सेंटेन्स करेक्ट आहे. इंग्लिश इज स्पोकन ऑल ओव्हर द वर्ल्ड. ओके, इंग्लिश इज स्पोकन बाय पीपल. आता इंग्लिश इज स्पोकन बाय पीपल यानी आपल्याला हे जे पूर्ण सेंटेन्स दिले तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये त्याचा अर्थ पूर्ण लागत नाही. कारण ज्यावेळेला आपण म्हणतो इंग्लिश इज स्पोकन ऑल ओव्हर द वर्ल्ड, पूर्ण जगात बोलली जाते. बाय पीपल म्हणजे पूर्ण जगात बोलली जाते. मग कोणाकडून बोलली जाते, अर्थातच पीपलकडून बोलली जाते. फक्त जर आपण बाय पीपल म्हटलं तर आपल्याला अर्थ नाही लागत. म्हणजे आपण नाही सांगू शकत की कुठले पीपल. मग केवळ इंग्लंडमधले आहेत का, केवळ भारतातले आहेत का, केवळ अमेरिकेतले आहेत का, नो, हे सेंटेन्स इनकम्प्लीट राहतं. कारण याचं जे मिनिंग आहे ज्यावेळेला आपण ऑल ओव्हर द वर्ल्ड म्हणतो, जरी आपण बाय पीपल इथे जरी त्यांनी सब्जेक्ट दिलेला नसेल तरी सुद्धा केवळ एवढं जरी म्हटलं इंग्लिश इज स्पोकन ऑल ओव्हर द वर्ल्ड तरी त्याचं मिनिंग हेच होतं की बाय पीपल. कारण इंग्लिश कोण बोलणार आहे, पीपलच बोलणार आहेत. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन जो आहे ते असेल तुमच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. समजते. द नेक्स्ट क्वेश्चन, समवन सॉ हिम पिकिंग अप अ गन. आता पहा इथे थोडंसं कन्फ्युजन होईल. का कन्फ्युजन होईल, बिकॉज इथे सॉ दिले, इथे पिकिंग दिले. मग आम्ही आता बिईंग शोधायचं का आन्सरमध्ये, पिकिंग अप नाही. इथे तुम्हाला समवन सॉ दिलेला आहे त्याच्यानुसार तुम्हाला शोधायचं आहे. सॉ काय असतं, सॉ आहे V2. सॉ आहे V2 आणि V2 असेल तर तुम्हाला काय शोधायचं आहे मग वॉज वेअर प्लस V3. वॉज वेअर प्लस V3. मग आता सॉचं V3 काय होतं सीन. सॉ आहे V2. आता तुम्हाला काय पाहायचं आहे हिम. हिमचं काय येईल ही. सो ही वॉज येतं, ही वॉज सीन. ही वॉज सीन असं तुमच्या वाक्यात असायला पाहिजे. कुठे आहे ही वॉज सीन, ही वॉज सीन, ही वॉज सीन, ही वॉज सीन. सगळीकडे ही वॉज सीन आहे. आता कसं शोधायचं उत्तर, आता आपण काय करायचं तुमच्या सब्जेक्टनुसार बाय समवन. ही
someone saw him picking up a gun. He was seen pick up a gun. picking up a gun चं चेंज करायची काहीच गरज नाही आहे, त्याच्यामुळे पिक अप अ गन हे तर गेलं. पिकिंग अप ओके हे येऊ शकतं. ही वॉज सीन व्हेन ही वॉज पिकिंग अप अ गन, हे व्हेन ही वॉज टाकायची काहीच आवश्यकता नव्हती. ही वॉज सीन बाय समवन पिक अप अ गन, हे पिक अप आहे सो हे गेलं. पिकिंग अप अ गन असं तुमच्या सेंटेन्समध्ये असायला पाहिजे. जर ऑप्शन पाहिला तर मोस्ट ॲक्युरेट ऑप्शन आहे ऑप्शन 2. ही वॉज सीन पिकिंग अप अ गन पुढे येऊ शकता बाय सम वन. आणि जे मी तुम्हाला सांगितलं की जो तुमचा सब्जेक्ट आहे तो हिडन असू शकतो. पण जर समजा 2 सेम ऑप्शन दिले आणि एकामध्ये दिलेला नाही आहे सब्जेक्ट आणि एकामध्ये दिलाय आणि दोन्हीची सेंटेन्स रचना सेम आहे, पॅसिव्ह मधली करेक्ट आहे, तर मात्र ज्याच्यामध्ये सब्जेक्ट दिलाय तेच तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ॲज अन आन्सर म्हणून. ठीक आहे. जर दिलेला नसेल, हिडन असेल, एकच सेंटेन्स आणि तेच तुमचं ॲक्युरेट आहे तर मात्र तुम्ही ते सिलेक्ट कराल. पण जर समजा दिलेलं, आता इथे असं नाही कन्फ्यूज व्हायचं, म्हणजे इथे कुठे गेलं बाय समवन इथे दिलंय म्हणून मग हे करेक्ट असेल, नाही. ही वॉज सीन हे पिकिंग अप अ गन, हे पिकिंग अप अ गन याच्यामध्ये चेंज करण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. इथे त्यांनी पिकअप केले म्हणून हे गेलं, इथे त्यांनी पिकअप केले म्हणून गेलं, इथे व्हेन ही वॉज ॲड केले म्हणून हे गेलं. म्हणून तुमच्याकडे एकच ऑप्शन उरतो, तो म्हणजे ऑप्शन 2. म्हणून तुमचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. आता तुम्ही म्हणाल ट्रिक्स सांगितला मॅडम, त्याच्यामध्ये असे पण प्रश्न आले. हे प्रश्न याच्यासाठी घेतले की तुम्हाला ट्रिक्स दिला पण त्याच्यासोबत मी तुम्हाला कन्सेप्ट पण सांगितलेत. म्हणून जर तुम्ही ट्रिक्सवरून उत्तर काढत असाल तर ट्रिकवाले प्रश्न तुम्हाला इझी वाटत जातात. पण सडनली एखादा प्रश्न असा आला तर मग इथे मला काही कळत नाहीये म्हणून तुम्ही गोंधळून जायचं नाहीये. तुमचा टॉपिक क्लिअर होणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉइसवरचा प्रश्न येईल त्यावेळेला त्या प्रश्नाचं उत्तर देता येणं दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. हे इम्पॉर्टंट नाही की तुम्ही ट्रिक शिकलाय, तुम्ही ती अप्लाय करता आणि मला सगळं येते. तुम्हाला जर एखादा प्रश्न असा आला की जिथे ट्रिक अप्लाय तर होतीये पण त्याच्यासोबत बाकी काही गोष्टी पाहण्याची गरज आहे, तर तिथे सुद्धा डोकं तुमचं काम केलं पाहिजे. नाहीतर केवळ ट्रिकवरून येते मग सोडून द्या बाकी सगळं, असं करायचं नाही. म्हणून हे घेतलेलं आहे. देन आता लास्ट क्वेश्चन असेल आजच्या लेक्चरमधला. द रेसिडेंट्स सेलिब्रेटेड द इंडिपेंडन्स डे. आता पहा, सेलिब्रेटेड वॉज सेलिब्रेटेड उत्तरामध्ये यायला पाहिजे. वॉज सेलिब्रेटेड का? कारण इथे इंडिपेंडन्स डे आहे. सो वॉज सेलिब्रेटेड कुठे? इथे इज सेलिब्रेटेड नको आहे आम्हाला. वॉज सेलिब्रेटेड ओके, पण पुढचे ऑप्शन चेक करू द्या. हॅज बीन सेलिब्रेटेड नको आहे आम्हाला. देन वॉज डन बाय द रेसिडेंट हे तर कधीच नको आहे. सो उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2 आलं. 2 सेकंदात उत्तर. शेवटच्या प्रश्नाचं सुद्धा, पहिल्याचं पण आलं होतं, शेवटच्याचं पण आलं होतं आणि मध्ये पण बरेचसे आले होते. 1-2 प्रश्न जे थोडे ट्रिकी होते किंवा थोडे वेगळ्या पद्धतीने विचारलेले किंवा ज्याच्यात सेम ऑप्शन होते तिथे आपल्याला कन्सेप्ट पण समजणं गरजेचं होतं. तसं तर मी प्रत्येक प्रश्नातून तुम्हाला कन्सेप्ट पण सांगण्याचा प्रयत्न केला. टॉपिक तुमचा ऑलमोस्ट कव्हर झाल्याचा फील तुम्हाला येत असेल. म्हणजे आत्तापर्यंत जे चेंज द व्हॉइसमधलं काहीच कळत नव्हतं, ॲटलिस्ट आता कळत असेल की अरे हां आता ट्राय करून पाहायला काय हरकत नाही, की चला आपण पाहूयात आणखी काही क्वेश्चन्स मला एक्सप्लेन करता येत आहेत का, मला सोडवता येत आहेत का, मला उत्तरं सापडत आहेत का, मला ट्रिक अप्लाय करता येते का. आणि ते करा, फक्त म्हणू नका, ते ट्राय करा तर त्याचा फायदा होईल. आत्ता जे काही मी तुम्हाला सांगितलं एवढ्या वेळात हे तुम्हाला समजलंय का हे मला न विसरता सांगा. या लेक्चरचा जो तुमचा फीडबॅक असेल त्याच्यावरती मी डिसाईड करेन की पुढचे लेक्चर घ्यायचे की नाही घ्यायचे. कारण जर समजा मी सांगते, मी एवढी मेहनत घेते, जागून एवढं सगळं तयार करून तुमच्यापर्यंत लेक्चर घेऊन येते आणि जर तुमचा फीडबॅक मिळत नसेल, जर तुम्हाला त्याचं म्हणजे असं वाटत नसेल की अरे हा हेल्पफुल आहे, तर मग एवढी मेहनत घेऊन काय फायदा ना. सो जर तुम्हाला वाटत असेल की हां हे हेल्पफुल आहे तर मला त्याचा फीडबॅक नक्की कळवा. या ट्रिक्स युजफुल वाटतात की नाही हेही सांगा. हे लेक्चर आवडलं असेल, इझी वाटलं असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईकसुद्धा करा. आणि असेच लेक्चर्स पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. आणि त्यासोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तलाठी भरतीचे डेली स्टडी टार्गेट्स जे आहेत ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळतील. त्यासोबतच इतर अपडेट्ससुद्धा तिथे मिळतील. त्याच्यासाठी तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करावा लागेल, ज्याचं नाव आहे वॉरियर ऑफिसर आणि लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आजचं लेक्चर कसं वाटलं हे मला न विसरता सांगा आणि मला हेही सांगा की आता 2 सेकंदात तुमची उत्तरं येतील की नाही. उत्तर हो असेल तर लाईक करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.